विद्यार्थी मित्रांनो, काल मी तुम्हाला अपडेट दिली की एसटी महामंडळमध्ये एकूण 17,450 जागांसाठी पदभरती केली जाणार आहे आणि येत्या आठवड्यामध्ये याची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर विद्यार्थ्यांचा त्याच्यावरती डाऊट आहे की एकच प्रश्न कॉमन आहे की याच्यामध्ये कोणकोणती पदे भरली जातील, कोणकोणती पदे राहणार आहेत, त्याच्यानंतर अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे याची एक्झॅक्ट तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता तुमचे शिक्षण किती असायला हवे, कोणत्या पदासाठी काय शिक्षण असायला हवे हे देखील डिटेल्स मध्ये सांगेल. आणि MSCIT कंपल्सरी केली होती मागील वर्षी 2019च्या भरतीमध्ये. या वर्षी कोणकोणत्या पदांना MSCIT लागणार आहे हे देखील डिटेल्स मध्ये सांगणार आहे. जागा देखील किती असणार आहे डिटेल्स मध्ये, जिल्ह्यानुसार कशा प्रकारे संपूर्ण सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा, म्हणजे या पदभरतीबद्दल किंवा इतर गव्हर्नमेंट पदभरतीबद्दल कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही. तुम्ही फक्त सबस्क्राईब करून घ्या. सर्वात पहिल्यांदा या चॅनलवरती सर्व अपडेट तुम्हाला बघायला भेटतील, एवढीच विनंती आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा पॉईंट इथे मी तुम्हाला सांगून घेतो. महानगरपालिकेच्या जाहिराती चालू आहेत आणि नगर परिषदेची जाहिरात येत्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तके मी तुम्हाला सांगत आहे. महानगरपालिकेचे 92 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल, ज्याच्यामध्ये नवी मुंबई, नागपूर, मुंबई, लातूर, सोलापूर, पनवेल, पिंपरी चिंचवड इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे. आणि नांदेड हे नगर परिषदेचे पुस्तक आहे. याच्यामध्ये 3000 प्लस जागांसाठी गट क आणि गट ड ची जाहिरात येणार आहे. एकदम बेस्ट पुस्तके आहे. हे पुस्तके तुम्ही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून नक्कीच खरेदी करायची आहेत किंवा ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्ट वरून देखील ही पुस्तके तुम्ही खरेदी करू शकतात. आता या ठिकाणी जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती बघायला सुरुवात करूयात. ठीक आहे. आता जो सर्वात महत्वाचं जे काल रात्री, आज तारीख आहे 21-22 सप्टेंबर तारीख असेल माझ्या अंदाजित, तर काल रात्री हे परिपत्रक आलेले आहे. तुम्ही येथे बघू शकता. तर इथं काय आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ. तर येथे एक पॉइंट तुम्ही हा लक्षात घ्यायचा आहे. बघू शकता एसटी महामंडळ मध्ये 17,450 कंत्राटी चालक व सहाय्यक पदभरती करण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये ही माहिती कोणी दिलेली आहे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जे आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे, जे परिवहन मंत्री आहेत. आता इथं जी कंत्राटी भरती केली जाणार आहे, याला आपण सर्वजण, आपला चॅनल तर याला विरोध करणारच आहे, परंतु बाकीच्या युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप वाल्यांना, चॅनल वाल्यांना सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण याला विरोध केला तर ही भरती परमनंट देखील भरती होऊ शकते. फक्त याला विरोध करणे गरजेचं आहे. आता हे या ठिकाणी पुढील कारण आहे. आता हे लगेच विरोध होणार नाही. पूर्ण हे प्रसिद्ध झाल्याच्या नंतर, जाहिराती आल्याच्या नंतर याला नक्कीच विरोध होईल. आणि पहिल्यांदा कंत्राटी भरती केली तरी देखील हे पदे नंतर या ठिकाणी परमनंट होण्याची शक्यता असते. त्यासाठी संधी सोडायची नाही. आता डिटेल्स मध्ये माहिती मी तुम्हाला सांगतो. तर मुंबई बघू शकता 20 सप्टेंबर 2025 भविष्यात येणाऱ्या 8,000 नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने बघू शकता 17,450 चालक व सहाय्यक. आता चालक आणि सहाय्यक मध्ये खूप वेगवेगळी 10-15 पदे आहेत. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. पदासाठी भरती राबवण्यात येणार असून येत्या 2 ऑक्टोबर, आता मी तुम्हाला सांगितलं होतं येत्या आठवड्यामध्ये सुरुवात होणार आहे. आज म्हणजे 10 ते 12 दिवसामध्ये याला सुरुवात होईल. तर बघू शकता 2 ऑक्टोबर पासून याची निविदा प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे याची संपूर्ण प्रोसेस 2 ऑक्टोबर पासून पुढील महिन्यामध्ये सुरू होईल. आणि 10 ऑक्टोबरच्या आसपास तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि 10वी पासवाले महिला पुरुष याच्यासाठी फॉर्म भरू शकता. आता जी माहिती सांगितली ना, पगार इथे बघू शकता रोजगार उपलब्ध होणार असून 30,000 रुपये इतके किमान वेतन त्यांना मिळणार आहे. आता ते या ठिकाणी प्रत्येक पदानुसार वेगवेगळे राहणार आहे. ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. 2 डाऊट मी तुम्हाला क्लिअर केले. तर याच्यामध्ये वाहक म्हणजे सॉरी चालक आणि सहाय्यक पद म्हटलेलं आहे. सहाय्यक मध्ये खूप 10-12 वेगवेगळी पदे असतात. ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. एकूण पदे 17,450 भरली जाणार आहेत. 10वी पास महिला पुरुष याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. आता जे मोठे मोठे विद्यार्थ्यांचे जे पुढील डाऊट आहेत ना, ते मी पुढे या ठिकाणी कव्हर करतो. ठीक आहे. आता माझ्याकडे 2 जाहिराती आहेत. 2 जाहिराती आहेत. एक जाहिरात आहे 2017 ची ही जाहिरात आणि जी दुसरी जाहिरात आहे ना, ती आहे 2019 ची जाहिरात. या जाहिरातींच्या अनुषंगाने संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला सांगेल. सर्वात पहिल्यांदा जास्त जी पदे असणार आहेत, आता शासन काय करतंय बघू शकता इथे. मी इथे सांगतो. 1 मिनिट.
इथं बघू शकता शासनाने किती या एसटी बस आहेत नवीन 8,000 खरेदी केले आहेत. म्हणजे पुढे प्रस्ताव पूर्ण चालू आहे म्हणजे केल्यातच जमा आहे. 8,000 बसेस जर नवीन खरेदी केला तर साहजिकच या 8,000 बसेससाठी एक चालक, प्रत्येक बससाठी एक चालक आणि प्रत्येक बससाठी एक वाहक म्हणजे कंडक्टर. वाहक जो असतो त्यालाच कंडक्टर असे म्हटले जाते. हा पॉइंट लक्षात घ्या. चालक आणि वाहक म्हणजे 8 आणि 8 म्हणजे 8,000 आणि 8,000 16,000 इथंच दोन्ही लागले. तर येथे 14 ते 15 म्हणजे माझ्या अंदाजे 14-15,000 जे असणार आहे चालक आणि वाहक मिळून म्हणजे माझ्या अंदाजे 7,000 चालक भरले जातील आणि 7,000 वाहक भरले जातील हे अंदाजित आहे. ठीक आहे. समजा 14,000 इथेच झाले बाकी पदे वेगवेगळी असणार आहे. परंतु सर्वात जास्त ही 2 पदे असणार आहे. त्याच्यासाठी एसटी महामंडळासाठी बॅच बिल्ला लागतो. बॅच बिल्ला. ठीक आहे. तुम्हाला जर चालक व्हायचं असेल, वाहक म्हणजे कंडक्टर व्हायचं असेल तरी देखील तुमच्याकडे दोघांकडे बॅच बिल्ला असणे गरजेचे आहे. बघू शकता. दोघांकडे बॅच बिल्ला असणे गरजेचे आहे. बॅच बिल्ला काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ना, याच्यावरती मी डिटेल्समध्ये काल व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तो व्हिडिओ बघा आणि बॅच बिल्ला तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये भेटून जातो. बॅच बिल्ला कसा काढायचा ऑनलाईन याचा देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यासाठी कागदपत्रांचा व्हिडिओ आधी बघून घ्या. ठीक आहे. आता 2 जाहिरातीनुसार आता 2017 ची जाहिरात मोठी होती. 4-5 हजार पदांची जाहिरात होती आणि 2019 ची जी जाहिरात होती ना, याच्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहे, हे देखील मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता एकदम मोठं पद होतं इथे. इथे जर बघितलं तर काय पद होतं रिक्त पदांचा इथे बघू शकता इथे कनिष्ठ अधिकारी वर्ग 2 चं पद याच्यामध्ये असलेलं बघायला भेटत होतं. एकूण ही 76 पदांसाठी जाहिरात आली होती. तांत्रिक, अतांत्रिक काही पदे याच्यामध्ये होती. ते पुढे मी तुम्हाला सांगतो. कोणकोणती पदे होते? तर बघू शकता सहाय्यक वाहतूक अधीक्षक कनिष्ठ अधिकारी. त्याच्यानंतर दुसरं पद होतं सहाय्यक कार्यशाळा अधिकक्ष कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक कनिष्ठ. त्याच्यानंतर तिसरं पद होतं वरिष्ठ संघनित्र चालक कनिष्ठ अधिकारी. त्याच्यानंतर भांडार पर्यवेक्षक कनिष्ठ वरिष्ठ. त्याच्यानंतर संग्रह पडताळक कनिष्ठ. त्याच्यानंतर अशी 6 पदे होती वेगवेगळी. ठीक आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अधिकारी पद होतं. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अधिकारी ही पदे होती. आता 2019 ची ही पदे मी तुम्हाला सांगितली. 2000 आता येत्या भरतीमध्ये देखील ही पदे वेगवेगळी संख्या याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे. हे फक्त तुम्हाला सांगितले की कोणकोणते पदे असू शकतात. ठीक आहे. आता जर पुढे जर विचार केला तर या पदांची शैक्षणिक पात्रता थोडी वेगळी होती. यांचं पेमेंट देखील जास्त हाय प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. पहिलं जे पद होतं याची आता जी बाकी सर्व कोणकोणती पदे होती हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगून घेतो. त्याच्यानंतर पात्रता मी तुम्हाला नंतर सांगतो. आता ठीक आहे. आता 2017 च्या जाहिरातीमध्ये कोणती पदे होते तुम्ही जर विचारात घेतलं तर इथं खूप जास्त पदे होती. लक्षात घ्या. ठीक आहे. इथं कोणती होती बघू शकता. चालक तथा वाहक कनिष्ठ चालक तथा वाहक कनिष्ठ याच्यामध्ये बघू शकता मुंबई विभागाला 1029 पदे होती. बघू शकता कोणता चालक आणि वाहकला मुंबई विभागाला 1029 पदे होती. ठीक आहे. अशा प्रकारे जाहिरात प्रत्येक पदाची येईल. पालघरला 1059 पदे होती. अशाच प्रकारची जाहिरात येईल. ठाणे विभागामध्ये 1932 पदे होती. सर्वात जास्त पदे होती माझ्या अंदाजित. त्याच्यानंतर रायगडला अशा प्रकारचे बघू शकता चालक वाहकची अशा प्रकारे ही पदे होती. आता ही पदे 2017-18 ची असल्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला जास्त माहिती सांगत बसणार नाही. फक्त शैक्षणिक पात्रता कशा प्रकारे असते हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. चालक आणि वाहक पद होते. अजून कोणकोणती पदे होते हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि या भरतीमध्ये कोणकोणती पदे राहू शकतात हे देखील सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये स्किप करू नका. माहिती तुमच्याकडून चुकू शकते. आता इथं 1 मिनिट ही पदांचा अहवाल एवढा मोठ्या जाहिरातीमध्ये होता. आता ते पदे आहेत ना जिल्ह्यानुसार आणि एसटी महामंडळाचे जे डेपो असतात तर त्या डेपोनुसार ही माहिती रिक्त पदांची तुम्हाला बघायला भेटते. तर इथं बघू शकता महिलांसाठी आरक्षण 30% जागा रिक्त असतात. अपंगांसाठी 3%, माजी सैनिकांसाठी 15% आणि भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांसाठी 7% जागा रिक्त असतात. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या आणि जे खेळाडू आहेत 5% जागा रिक्त अंशकालीन पदवीधरांसाठी 10% जागा इथे रिक्त असलेल्या तुम्हाला बघायला भेटतील. आता इथं जर बघितलं ना मी तुम्हाला एक पॉइंट कव्हर करून देतो. आता याच्यामध्ये हे पेमेंट जुनं आहे. कधीच आहे तर हे पेमेंट आहे 2017चं. ठीक आहे. आता या पेमेंटमध्ये वाढ झालेली आहे. ठीक आहे. तर वेतन श्रेणी कशी आहे हे बघू शकता. हे पहिल्या 3 वर्षाकरता तुम्हाला पेमेंट भेटणार आहे 4,025 ते ते
4,400. आता याच्यामध्ये अनेक भत्ते वेगळे ऍड होत असते आणि पेमेंट चांगले बनत असते. आता थोडं कमी बनत असते, परंतु कंत्राटी वगैरे भरती होणार असल्यामुळे हे इथं परवडून जाईल. ज्यांना कोणताही जॉब नाही त्याच्यासाठी हे 100% परवडून जाणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता प्रतिवर्ष 3% दराने पेमेंट मध्ये वाढ होत असते. 3 वर्षानंतरची नियमित वेतन श्रेणी 4,700 ते 15,000, म्हणजे हे 15,000 बेसिक तुमचे 100% होऊन जाते. ठीक आहे. 15,367 हे बेसिक आहे, म्हणजे स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 22-23,000 याच्यामध्ये भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं तुम्हाला इथे सांगून देतो, जे चालक आहे, चालक म्हणजे ड्रायव्हर आणि वाहक म्हणजे कंडक्टर, यांची शैक्षणिक पात्रता काय असायला हवी? तर तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे. तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे आणि तुम्हाला मराठी भाषा आहे ती लिहिता, वाचता आणि बोलता येणे गरजेचे आहे. आता तर हे कॉमन आहे. आपण महाराष्ट्रात राहत असल्यामुळे आपल्याला मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येत असेलच. सर्वांना माहिती आहे. आता अ पॉइंट सांगितला 10वी पास, मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे गरजेचे आहे. तो पॉइंट सर्वात महत्वाचा आहे. इथं स्टार करतो कारण सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. बघू शकता, प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. कोणासाठी? ड्रायव्हरसाठी तुमच्याकडे या ठिकाणी वाहन चालवण्याचा जड वाहन चालकचा परवाना म्हणजे लायसन असणे गरजेचे आहे ड्रायव्हरसाठी. आणि परवाना व पीएस ही बॅच बिल्ला आवश्यक आहे. सर्वात महत्वाचा पॉईंट. ठीक आहे. आता जे वाहक आहेत, कंडक्टर आहेत, त्यांना वाहन चालवण्याचा परवाना अ, पाहिजे की नाही हे अजून नक्की नाही, परंतु त्यांच्याकडे कंडक्टर असो किंवा ड्रायव्हर असो, दोघांकडे बॅच बिल्ला असणे गरजेचे आहे. ठीक आहे. हा बॅच बिल्ला कशा प्रकारे काढायचा, याची कागदपत्रे कोणकोणती आहेत, हे याच्यावरती डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवला आहे आणि तो कसा काढायचा, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, हे याच्यावरती डिटेल्स मध्ये मी आपला व्हिडिओ येऊन जाईल. ठीक आहे. हा बॅच बिल्ला यांच्याकडे असणे गरजेचे आहे. एवढी या ठिकाणी तुमचे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. आता पदे कोणकोणती असायला असणार आहेत? वरतीच तुम्हाला सांगितले सर्वात जास्त पदे चालक, एक मिनिट हे चुकले इथं, चालक प्लस वाहक. आता चालक म्हणजे ड्रायव्हर हा पॉइंट लक्षात घ्या आणि वाहक म्हणजे कंडक्टर हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. यांची सर्वात जास्त पदे असणार आहे. ही पदे राहणार आहेत, मी तुम्हाला आधीच सांगितले. परंतु अजून कोणकोणती पदे राहणार आहेत हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर अभ्यासक्रम देखील इथे सांगणार आहे. ठीक आहे. एम-एस-सी-आय-टी लागणार का नाही हे देखील मी तुम्हाला सांगेल. कोणत्या पदांना लागेल, कोणत्या पदांना नाही लागणार हे देखील सांगेल. याच्यामध्ये जर बघितलं ना, लिपिक नावाचं जे पद आहे ना, लिपिक हे पद देखील असणार आहे. लिपिक पद असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, लिपिक पद असणार आहे. त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक कनिष्ठ हे देखील पद असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं जे पद आहे सहाय्यक कनिष्ठाची वेगवेगळी पदे असणार आहे. त्याची शैक्षणिक पात्रता वगैरे आपण बघू शकता. इथे शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे, लिपिकची पात्रता वरती मी तुम्हाला नंतर सांगेल. त्याच्यानंतर हे पहिलं जे पद कोणतं असणार आहे, मोटार मेकॅनिक. आता सहाय्यक पदांमध्ये मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळी 10-12 पदे येतात. त्याच्यामध्ये मोटार मेकॅनिक, त्याच्यानंतर डिझेल मेकॅनिक ही 2 पदे याच्यामध्ये येतात. ठीक आहे. त्याची शैक्षणिक अर्हता पुढे मी सांगेल तुम्हाला नंतर. त्याच्यानंतर शीट मेटर मेटल वर्कर, जे शीट वगैरे पाडतात नवीन बसवायचे ते वर्कर हे पद असतात. त्याच्यानंतर बघू शकता ऑटो इलेक्ट्रिशियन डीसी, त्याला डीसी म्हटले जाते, हे पद राहणार आहे. त्याची पात्रता देखील मी पुढे सांगेल तुम्हाला. त्याच्यानंतर बघू शकता ब्लॅक स्मिथ वेल्डरचं पद असणार आहे. तीन स्मिथ वेल्डर ही दोनही पदे एकत्रित भरली जातात. त्याच्यानंतर व्यावसायिक पद हे असतात. त्याच्यानंतर गाड्यांना रंग देण्यासाठी पेंटर हे पद भरलं जातं. त्याच्यानंतर यांत्रिक उपकरण पद भरलं जातं. त्याच्यानंतर बघू शकता रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग हे पद भेटलं जातं आणि टायर फिटर हे देखील पद याच्यामध्ये भरलं जातं. आता सर्व पदांचा अभ्यासक्रम एकच असणार आहे. शैक्षणिक पात्रता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला इथं सांगून घेतो. ठीक आहे. आता हे पद आहे ना, जे लिपिक टंकलेखक जे पद आहे याची इथं शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला सांगतो. एक मिनिट बघू शकता. लिपिक टंकलेखक यांची शैक्षणिक पात्रता इथं बघू शकता. पहिल्या 3 वर्षी त्यांचं पेमेंट असणार आहे. हे पेमेंट असणार आहे, परंतु याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता वाढ होईल कारण ही 2017चं पेमेंट आहे.
ठीक आहे. आता याची शैक्षणिक पात्रता काय आहे लिपिक टंकलेखकची? तर तुम्ही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. पदवी तुमच्याकडे म्हणजे ग्रॅज्युएशन तुम्ही कंप्लीट केलेलं पाहिजे. सोबतच तुमच्याकडे टंकलेखनाची मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट असल्याचे शासनमान्य संस्थेचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी एम-एस-सी-आय-टी चे प्रमाणपत्र कोणासाठी लिपिक आणि टंकलेखकला असणे गरजेचे आहे. इतर पदांसाठी लागणार नाही. फक्त लिपिक आणि टंकलेखकलाच हे पद हे जे आहे हे लागणार आहे. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वयाच्या अटीबद्दल सर्वांचा एकच डाऊट असतो तो इथे क्लिअर करून टाकतो. आता तुम्ही कंडक्टरला फॉर्म भरा, जे ITI वाले इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल फिटर कोणालाही फॉर्म भरा किंवा कंडक्टर वाहकला कोणालाही फॉर्म भरा. तुमचं वय 18 वर्ष सॉरी आता याच्यामध्ये एक पॉइंट आहे. 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात. 18 ते 38 ठीक आहे. 18 ते 38 उमेदवार याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात इतर पदांसाठी. परंतु जे चालक पद आहे ना, चालक पद आहे ना, त्याला 20 वर्ष 20 वर्ष पूर्ण पाहिजे. 20 ते 40 म्हणू शकता तुम्ही. इथे 20 ते 40 पर्यंत हे झालं चालकसाठी. ठीक आहे. इथं चालक लिहितो. चालकसाठी 20 ते 40 वर्ष तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकी उमेदवारांना SC, ST, OBC 5 वर्ष सूट म्हणजे ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. पण चालक सोडता कंडक्टर, लिपिक, टंकलेखक आणि जे मेकॅनिक, वेल्डर, फिटर वगैरे जी पद आहे ते 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरू शकतात आणि चालकला 20 वर्ष कंप्लीट पाहिजे. हा पॉइंट इथं नोट डाउन करून घ्या. ठीक आहे. MSIT फक्त लिपिक आणि टंकलेखक या दोनच पदांना कंपल्सरी लागणार आहे. बाकीच्या पदांना लागणार नाही. ठीक आहे. हा पॉइंट इथं मी कव्हर करून घेतलेला आहे. आता झालं एवढं मी तुम्हाला अभ्यासक्रम वगैरे सांगितलं. आता याचं शैक्षणिक पात्रता सॉरी अभ्यासक्रम सर्वात पहिल्यांदा मी इथे सांगून घेतो. जे आहे ना तुम्हाला इथे मराठी व्याकरण 25 प्रश्न 25 प्रश्न 25 गुण, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 25 गुण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न 25 गुण, गणित आणि बुद्धिमत्ता इथे मिक्स राहील 25 प्रश्न 25 गुण आणि इथं जे असणार आहे एकूण 100 प्रश्न. एकूण आता काही वेळेस असं होऊ शकतं 100 प्रश्न आणि एका प्रश्नाला 2 गुण देऊ शकतात. एका प्रश्नाला 2 गुण किंवा 200 गुण इथं देऊ शकतात. निगेटिव्ह मार्किंग इथे राहणार नाही आणि हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे 1.5 तास वेळ राहील. म्हणजेच 100 प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे 90 मिनिटाचा वेळ राहील. ठीक आहे. हे सांगितलं. आता इथे शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला व्यावसायिक वगैरे तुमचं ITI आता हे जे तांत्रिक पदे आहे ना, आता जे तुम्हाला एवढं सांगतो, जे चालक आणि वाहक पद आहे ना, ते फक्त आणि फक्त 10वी पास वरती भरले जातील आणि जे जे मेकॅनिकल, फिटर, जे ITI वरती ही पदे भरली जातील. ठीक आहे. ITI वरती ही पदे भरली जातील. आता समजा इलेक्ट्रिशियन हे पद आहे, तर इलेक्ट्रिशियन तुमचा याच्यापैकी बघू शकतो ऑटोमोबाईल इलेक्ट्रिक्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, त्याच्यानंतर मेकॅनिक ऑटो, इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स असे ITI मध्ये प्रत्येक समजा इलेक्ट्रिशियन मध्ये एवढे प्रकार आहेत. ठीक आहे. हे इलेक्ट्रिशियनचे प्रकार आहे. याच्यापैकी एक झाला असेल तरी तुम्ही इलेक्ट्रिशियन मध्ये भरू शकता. त्याच्यानंतर शीट मेटल वर्कर याच्यामध्ये एवढे ITI चे प्रकार आहेत. याच्यापैकी एक झालेला असेल तरी देखील भरू शकतात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं याच्यात कॉम्पिटिशन असतं मोटार मेकॅनिकल आणि डिझेल मेकॅनिकल याच्यासाठी एवढं जर बघितलं तर एवढी सारी पदे ITI वरती म्हणजे एवढे याच्यापैकी कोणताही जर ITI झालेला असेल तर तुम्ही मोटार मेकॅनिकल किंवा डिझेल मेकॅनिकल याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. आता हे लायसन आहे. हे लायसन तुमच्या निवडीच्या नंतर तुम्हाला लागते. लायसन काढावे लागते. निवड झाल्याच्या नंतर 3 वर्षानंतर 2 वर्षानंतर काढावे लागते. ठीक आहे. आणि आता जर मोठी जर पदी भरली ना कोणतं तर याच्यामध्ये मोठं पद आहे सहाय्यक वाहतूक अधिकक्ष कनिष्ठ. याचं पेमेंट जास्त असायला भेटेल. याच्यामध्ये वाढलेलं बघायला भेटेल. तर ठीक आहे. याच्यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. 2 वर्ष वाहतूक क्षेत्रात कामाचा तुमचा अनुभव असणे गरजेचं आहे. ही पदे राहणार का नाही हे फिक्स सांगता येणार नाही कारण ते 2 ऑक्टोबर नंतरच आपल्याला समजेल. फक्त सांगितलं मी तुम्हाला कोणकोणती पदे राहू शकतात. ठीक आहे. आणि याच्यामध्ये उंची वगैरे महिलांसाठी 153 असणे गरजेचे आहे. पुरुषांसाठी 163 असणे गरजेचे आहे. ठीक आहे. हे पहिलं पदाचं मी तुम्हाला सांगितले आणि याच्यासाठी ITI देखील असावा लागणार आहे. ठीक आहे. आता जर तुमची निवड जर झाली ना 2 वर्षाच्या आत तुम्हाला गाडीचं लायसन तुम्हाला देणे गरजेचं राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक कनिष्ठ हे पद असणार आहे. पगार इथं तुम्ही बघू शकता 25,900 इथं काय आहे
ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकीमधील शासनमान्य संस्थेची पदविका किमान 3 वर्ष मुदतीची तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. 1 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असणे गरजेचं आहे. ठीक आहे. वाहन जर तुम्ही निवड झाली तर वाहन चालवण्याचा परवाना तुम्हाला नंतर द्यावा लागेल 2 वर्षामध्ये. त्याच्यानंतर बघू शकता वरिष्ठ संगणित्र चालक कनिष्ठ जे पद आहे ते तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाचा संगणकीय माहिती व तंत्रज्ञान विषयातील पदवीधारक असणे गरजेचे आहे. या पदासाठी मोठं पद आहे, चांगलं पेमेंट तुम्हाला इथं भेटेल. ठीक आहे. आणि ते जर नसेल तर पदवीधर असावा. समकक्ष अर्थाची उच्च शैक्षणिक पात्रता तुमची विचारात घेतली जाईल. त्याच्यानंतर भांडार पर्यवेक्षक हे एक चांगलं पद असणार आहे, नामांकित पद आहे. याच्यामध्ये काहीच काम नसते, फक्त जे वेगवेगळं साहित्य आहे त्याच्यावरती लक्ष ठेवणे, देवघेव करणे हे असते. प्रथम वर्षाकरिता ठीक आहे हे पेमेंट असणार आहे. नंतर हे पेमेंट नंतर बेसिक वाढून जाते. आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवीधरक असावा. ठीक आहे. तुमचं पदवीधर असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकीमधील शासनमान्य संस्थेची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याची मुदत 3 वर्ष असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे वाहन व्यावहारिक 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. त्याची ही नोंद ठेवणे, वाहनांची नोंद ठेवणे हे सर्व याच्यामध्ये काम असते. ठीक आहे. नॉर्मल आहे हे. ठीक आहे. 2 वर्षाचा अनुभव म्हटलेला आहे इथं त्याच पदासाठी. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता जे पद आहे ना त्याच्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीमधील शासनमान्य संस्थेची किमान पदविका तुमच्याकडे असणे गरजेचे आहे 3 वर्षाची. ठीक आहे. पेमेंट इथं बघू शकता. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत, हे विद्युत आहे, हे स्थापत्य आहे. हे विद्युत कनिष्ठ त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे विद्युत अभियांत्रिकीमधील शासनमान्य संस्थेची पदविका किमान 3 वर्षाची मुदत असणे गरजेचे आहे. ठीक आहे. हे म्हटलेलं होतं. ही 2019च्या जाहिरातीनुसार मी तुम्हाला सांगितले. आता बॅच बिल्ला, आता जे सर्वात महत्वाचं पद आहे हे पदांसाठी बॅच बिल्ला असणे गरजेचे आहे. ठीक आहे. बॅच बिल्ला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. बॅच बिल्ला असणे गरजेचे आहे. याच्यासाठी कागदपत्रे, हा बॅच बिल्ला किती दिवसामध्ये भेटतो, कागदपत्रे कोणकोणती लागतात, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा. आता कागदपत्रांवरती मी आधीच एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघून घ्यायचा आहे. त्याच्यावरती सर्व माहिती तुम्हाला भेटेल. आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की याच्यामध्ये कागदपत्रे कोणती लागतील, म्हणजे फॉर्म भरण्यासाठी कोणती लागतील. बॅच बिल्लाचा वेगळा व्हिडिओ आहे आणि फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रांचा वेगळा व्हिडिओ येईल. त्याच्यावरती आपल्याला सर्व माहिती तुम्हाला तिथे भेटेल. आणि सर्वात महत्वाचा जो एक पॉइंट आहे ना इथं मी कव्हर करून घेतो. 1 मिनिट.